काय मूर्खपणाचे बोलतोयस? तुझं डोकं तर खराब नाही ना झालं? सर, धामणेजींना पण मी हेच बोललो होतो. वेडेपणा आहे हा सगळा. नाही म्हणजे असंच फक्त तुम्ही म्हणालात म्हणून आम्ही डेव्हिड सरांना कशी काय अटक करू शकतो? हा? काय धामणे साहेब, अरे शिकले सवरलेले तुम्ही, कायद्याचे नियम धारा काहीतरी कळत असेल ना. हे काही पेपर्स आहेत. यात तुमच्या डेव्हिड सरांच्या विरोधातील त्यांच्यात माणसाने दिलेली साक्ष आहे. तो कोर्टात देखील साक्ष देऊ शकतो. आणि काही कागदपत्र आहेत, तुम्ही ती बघा आणि निर्णय घ्या की अजूनही घट्ट पुरावा नाहीये की डेव्हिडला अटक केली जाईल. आणि अपराध्याला सर बोलणं सोडून द्या. तुम्ही ज्याला डेव्हिड सर बोलता तो फक्त डेव्हिड आहे. बघा ना, तुम्ही स्वतःच बघा सर. आता सर, तुम्हाला अटक करण्याशिवाय कोणताच पर्याय नाहीये माझ्याकडे. अरे असे खूप सारे पेपर बघितलेत मी. अजून किती दिवस तुम्हाला जेलमध्ये ठेवू शकतोस ऑफिसर? आणि माझ्या विरुद्ध तू कोणत्या वकिलाला उभं करणार? एका इंग्रज अधिकाऱ्याला एक इंग्रज सरकार कधीच जेलमध्ये नाही जाऊ देणार. डोक्यात हे तुझं चांगलं ठेवून घे. मूर्खा! मूर्खच आहेत सर हे लोक. पण तुम्ही काळजी करू नका, मी माझ्या सोबतच तुमच्याबद्दल देखील विचार करणार. डोंट वरी, आय एम विथ यू सर. तुम्ही फक्त बघा कसे मी 24 तासाच्या आतमध्ये चांगल्यातला चांगला वकील करून तुम्हाला सोडवतो. फक्त बघाच तुम्ही, विदिन 24 आवर्स. फक्त तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा. माझे वचन आहे की तुम्हाला मी तुरुंगातून बाहेर काढणारच. सर, आता निघावं लागेल. चला. आरती माहित आहे, जेव्हा तू लहान होतीस तेव्हा तू लई आगाऊ होतीस. जेव्हा बघावं तेव्हा खेळायला घराच्या बाहेर पडायचीच. आणि एक दिवस आम्हासनी माहित पडलं का तुला मांजराचं लय भ्या वाटतं. मग आम्ही फक्त म्हणायचो का बाहेर रस्त्यावर मांजर आहे. मग तू घरात गप्प बसायचीस. जी पोरगी मांजराला एवढी घाबरायची ती आता डेव्हिडला बी नाही घाबरत. बघता बघता किती धाडशी झाली आमची आरती. ताई, आज तुझं बोलणं ऐकून पहिल्यांदा असं वाटलं की माझ्या आयुष्याचा स्रोत तू आहेस. लहानपणी पण जेव्हा तू माझ्यासोबत असायचीस ना, तेव्हा मी मांजराला कधीच घाबरले नाही. मग तुम्हाला बघत राहिले. संकटाला लढत झगडत झुंज देत आणि तरी पण पुढे जाताना नाही विसरले मी तो दिवस जेव्हा जेव्हा दीपक जन्मला होता आणि पोराचा जन्माचा आनंद साजरा करायला आजूबाजूला भाऊजी नव्हते. तेव्हापासून आजपर्यंत तू दीपकला तू एकटीच पळत आहेस. मी तुझी ही लढाई बघत राहिली आणि धाडसी बनत गेले. त्यामुळे कदाचित आज मी
डेव्हिड सरांशी लढू शकते. ताई, माझ्या धाडसाचं श्रेय तुम्हाला सुद्धा जातं. कधी आजपर्यंत समजूच शकले नाही, त्यामुळे कधी तुम्हाला धन्यवाद नाही म्हणू शकले. म्हणून मी आज तुम्हाला धन्यवाद म्हणते. धन्यवाद ताई, खूप खूप धन्यवाद. आणि ताई, ताई आता बघशील, तुझी ही बहीण ही लढाई जिंकणार पण, आणि डेव्हिड सरांना नाही आणणार. माशी, आई, ते डेव्हिडला पोलीस कॅप्टन पकडून घेऊन जात आहेत. नाही नाही नाही, आरती तू कशाला चालली आहेस? आरती, नका जाऊ. आरती, काय घेणं देणं आहे तुला या माणसाची? मावशी, या माणसाला जेलमध्येच जायला पाहिजे. नाही, थांबा, नका जाऊ. माझ्यावर विश्वास ठेवा. मी तुमच्यावर खूप प्रेम केलं होतं. आणि हे हे तुमचंच मूल आहे. तुम्ही याचे बाबा आहात. आरती, आरती, तू हे सगळं किती येणं बोलली आहेस, पण या माणसाला जरा तरी फरक पडतोय का? तुला का नाही समजत? पण ताई, माझं मूल पण इतरांसारखं तेव्हाच होईल ना, जेव्हा त्याचे वडील सुद्धा त्याच्या सोबत असतील, आणि त्याच्या सोबत त्याच्या वडिलांचं सुद्धा नाव असेल. डेव्हिड सर, मान्य करा ना. ह्याने तुमचं कुटुंब देखील पूर्ण होईल आणि आरतीजींना पण न्याय मिळेल. आणि आज संध्याकाळी आम्ही सगळे मिळून आरतीजींचं डोहाळ जेवण साजरं करणार आहे. आणि मग तुम्ही तर म्हणारे वडील आहेत, तुम्ही तर तिथं आलंच पाहिजे. होय डेव्हिडजी, जे झालं त्याला विसरून जावा. आपलं आयुष्य नव्याने सुरू करा. स्वीकारण्याचा एक आपलाच आनंद असतो, शांती असते. या वय वय साहेब, तयार व्हा की, तयार व्हा की साहेब, तयार व्हा साहेब, तयार व्हा ना, साहेब. अरे, तुम्ही सगळे शांत का झालात? बोला. मला खूप आनंद होतोय तुम्हा लोकांना असं विनवणी आणि भीक मागताय पाहून. खूप मज्जा येते. आय लाईक इट. आय रिअली लाईक इट. प्लीज अजून विनवणी करा. हे घ्या, मी तुमच्या समोर भीक मागते. हेच बघायचं ना तुम्हाला? बघा मग. पण नका जाऊ. आणि आपल्या पोराचा स्वीकार करा. ऑफिसर, चला. नाही नाही नाही, थांबा.
बोलते मी तुला, या माणसाकडनं तुला काही बी नाही मिळणार. नाही समजणार तो तुला. का समजत नाहीये तुला? आरतीजी, आरतीजी उठा, उठा. डेव्हिडजी गेले, आता रडून काय बी उपयोग नाही. चला चला घरी, ते गेले. चल घरी आता. बघितलं परदेशातल्या लोकांची ताकद. एवढं ऐकून घेऊन बी तो असा चालला होता आणि फौजदार त्याला असा घेऊन जात होता का त्यानं चप्पल जर दिलं असतं तर चप्पल डोक्यावर ठेवून बी गेला असता. ओ हितेश काका, काही बोलू नका. गप्प बसा, यातच तुमचा फायदा आहे. नाहीतर याच दगडाने डोकं फोडून टाकेल तुमचा. दीपक, दीपक, सोड दगड. अरे बाळा, नंतर मार ना. हितेश भाऊ इथेच उभे आहेत. हा, आधी हे सांग की जेवणाचं काय झालं? हा, ते बिचारे नंदू, मनोहर, डली अम्मा, जी जी बिचारी जेवणाच्या नावावर उपाशी बसल्यात, त्यांचं काय होईल? जनार्दन काका, तुम्ही जरा जास्तच बोलत आहात. दुसऱ्यांच्या संकटांमध्ये स्वतःचा आनंद शोधताय तुम्ही. आणि खरं सांगतोय, तुमची ही सवय तुम्हाला संकटात घेऊन जाईल. तुम्हाला आरतीजींना मदत नसेल करायची, नका करू. त्यांच्या सोबत नसेल उभं राहता येत, नका राहू. त्यांचा विरोध करायचा असेल तर नक्की करा, पण असं बोलून त्यांचा त्रास तरी वाढवू नका. प्रयत्न तर केला होता की आपल्या पोराच्या बापाला घरी घेऊन येऊ, पण अपयशी ठरले. पण मी माझ्या मुलाला ते सगळं देईन जे बाकी पोरांना मिळतं. त्यामुळे जसा उत्सव होणार होता, आता पण तसाच होणार. करा करा जल्लोष. तो डेव्हिड ना बरोबर बोलला होता की त्याचा माणूस देखील भीमच्या चाळीत गेला. हे व्हायला पाहिजे नको होते. हे त्या डेव्हिड पेक्षा आमच्यासाठी खूप लज्जाची गोष्ट आहे. आपल्या जातीसाठी लज्जाची गोष्ट आहे ही. तुम्ही सर्वजण उत्सव साजरा करा आणि त्या उत्सवात जर का मी माझी लाज नाही धुतली तर माझं नाव नरोत्तम जोशी नाही. बघत राहा. भीमपुरा या आनंदचं काय समजणं झालंय. माहित नाही, ती दोघं जरा बदलल्यासारखे वाटतायत. बोलायला जातो या तर काय बोलत बी नाही. ते दोघं आपल्या संघ असं का करत असतील? माहित नाही बाबा. रमा सुद्धा हे विचारायला गेली होती, पण तिला देखील दादा वहिनीने काहीच सांगितलं नाही. फक्त एवढंच बोलले की त्यांना भीम आणि रमाच्या मार्गावर चालायचं नाहीये. वा, एकदम बरोबर बोललाय ते. आणि मला एक गोष्ट सांगा, तुम्ही दोघं बाप लेक त्या मुद्द्यावर एवढं का बोलत बसलायत?
त्या डेव्हिड पेक्षा जास्त वाईट तर तुम्ही दोघं वाटतायत मला. तोंड बंद ठेव. जेव्हा मी तोंड उघडतीस इशच वागतीस. गप्प बस जरा. जिबेला जरा आराम दी. गप्पच बसले. जेव्हापासून या घरात आले तेव्हापासून अशीच वागणूक होतीये माझ्या संग. कोणी माझी गोष्ट ऐकतच नाही. त्या डेव्हिडनं आरतीचं पूर्ण बोलणं तर ऐकून घेतलं आणि मग निघून गेला. तुम्ही तर मला बोलू बी देत नाही. काय हा अन्याय नाहीये माझ्या संग? आता तू बी गप्प बसलास. अरे बोल भीम, बोल, काहीतरी बोल. बोला तुम्ही. मी आता बोलणारच अन खरं बोलीन. त्या डेव्हिडने जसं आरतीला बंदी बनवून ठेवलं होतं ना, तुम्ही दोघं बी समध्यासनी तसंच बंदी बनवत आहे. आनंदनी लक्ष्मी त्या बंधनातून बाहेर निघायचं बघतायत तर तुम्हाला समस्या आहे. आणि एवढी समस्या आहे का पुन्हा त्यांना बंधनात कसं घेऊन यायचं, त्यासाठी तुम्ही दोघं मिळून रणनीती बनवत आहे. झालं बोलून? झालं. मला माहित होतं तू असंच काहीतरी बोलणार. आम्ही रणनीती नव्हतो बनवत. फक्त जराशी चिंता वाटत होती की लक्ष्मी आणि आनंदवरती नवीन संकट आलं तर नसेल ना. बरोबर बोलत आहात तुम्ही बाबा. तसंही दादा आणि वहिनी आपल्या अडचणींबद्दल कोणालाच सांगत नाही. सगळं काही लपून ठेवतात. जेव्हा हे चाळीतले गिरमिटिया मजूर बनून जाणार होते तेव्हा देखील ते अडचणीतच होते. परंतु ना बहिणीने सांगितलं ना दादाने. त्या दिवशी खोटं बोलले होते तुम्हा सर्वांची. बाळा दादासोबत मी खांब शोधायला नव्हते गेले, कोकणात गेले होते त्यांनाच भेटून समजवायला की त्यांनी माझ्यासोबत गिरमिटिया मजदूर बनून परदेशात यावं. तुमच्या संध्यांवरचं आमचं वजन पण कमी होईल. फक्त एवढ्याच गोष्टीची भीती आहे की ते दोघं जण कुठल्या अडचणीमध्ये नको अडकायला. नाही 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 नाही, ते दोघं जरा बी कुठल्याच अडचणीत नाही. पर तुम्ही दोघं जबरदस्तीची अडचण बनवून त्यांना त्रास देऊ नका. भीम, भीम, रमाला कुठे बघितलंस पोरा? नाही. चाळीत नाहीये, घरात बी नाहीये, तर मग गेली कुठे? ते आरतीच्या वटी भरणीचा कार्यक्रम आहे तर समजे तिची वाट बघत आहे. बरं गेली तरी कुठं? नाही नाही, तुम्ही काळजी करू नका, मी बघतो. हो, जा लवकर. रमा, रमा तिकडे तू का रडतीयस? काय झालं रमा? काय झालं? आरतीजी तिथं वरडत राहिल्या, रडत राहिल्या. पण डेव्हिडजी त्यांनी त्यांचं काय बी नाही ऐकलं. नाही नाही नाही, थांबा, थांबा ना, थांबा, नका जाऊ, थांबा. हे पुरुष का नाही समजत आमच्या बायकांचं कोमल हृदय? का नाही समजत आमच्या गरजांनी, आमच्या इच्छांना? कारण त्यासनी वाटतं ते आमचा वापर करून आम्हाला सोडून देतील. कारण त्यासनी वाटतं उंबरठ्यावर उभी राहून एक बाई आवाज देत राहील आणि त्यांना न कुठली जबाबदारी थांबवती, न कुठली नैतिकता. फक्त बायकांनीच जबाबदाऱ्या सांभाळायच्या आणि पुरुषांनी
आपला हुकूम चालवत राहायचा. असं का